पुण्यात आज बस डे, पुणेकरांसाठी 2,500 बस रस्त्यावर सज्ज. मुंबईतल्या माहीममध्ये आंध्र बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न. डोंबिवलीत बनावट इन्शुरन्स बनवणाऱ्या एका टोळीला अटक. पुण्यातील बस डे काही दिवसांपासून सर्वांच्या उत्सुकतेचा विषय बनलाय. बस डेला राजकीय पक्षांसह अनेक स्वयंसेवी संस्थांनी प्रतिसाद दिलाय. त्यामुळे आज पुण्यात अभूतपूर्व चित्र पाहायला मिळणार आहे. सार्वजनिक बसेसचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी या दिवसाचं आयोजन करण्यात आलंय. जवळपास 2,500 बसेस आज पुण्याच्या रस्त्यावर धावताना दिसतील. मुंबईतल्या माहीम भागात आंध्र बँकेचे एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांचे चेहरे सीसीटीव्हीत कैद झालेत. या चोरट्यांनी सुरुवातीला सुरक्षा रक्षकांना जोरदार मारहाण करून एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला, पण एटीएम मधून पैसे काढण्यात त्यांना अपयश आलंय. डोंबिवली पोलिसांनी बनावट इन्शुरन्स बनवणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. ही टोळी 2 व्हीलर आणि 4 व्हीलर गाड्यांचे बनावट इन्शुरन्स बनवायची. या टोळीचा म्होरक्या आरटीओ एजंट असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे आरटीओच्या काही अधिकाऱ्यांशी या टोळीचा संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. नवी मुंबईतल्या कोपर खैरणीतल्या बाल आश्रमातून मनोज कदम आणि आकाश पवार ही 2 मुलं 17 ऑक्टोबरला बेपत्ता झाली होती. यानंतर 19 ऑक्टोबरला वाशीच्या समुद्रात मनोज कदमचा मृतदेह सापडलाय, पण आकाश पवारचा अजूनही पत्ता लागलेला नाहीये. मास्टर ब्लास्टर सचिनला येत्या 6 नोव्हेंबर रोजी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सचिनला हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बरंच वादळ उठलं होतं. मॅथ्यू हेडनसारख्या माजी क्रिकेटरपटूपासून अनेक समीक्षकांनी त्यावर आक्षेप नोंदवला होता, तर ॲडम गिलक्रिस्टनं मात्र या पुरस्काराचं समर्थन केलं होतं. क्रिकेटप्रमाणेच भारतात सध्या इतर खेळांना म्युझिक आणि फनची फोडणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात शूटिंग हा खेळ सुद्धा अपवाद राहिलेला नाहीये. प्रबोधनकार ठाकरे या राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धेत याचाच अनुभव आलाय. टीम केजरीवाल यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा नव्यानंच परराष्ट्र मंत्री झालेल्या सलमान खुर्शीद यांच्याकडे वळवलाय. उत्तर प्रदेशातल्या फारुखाबाद या ठिकाणी सलमान खुर्शीद यांच्या मतदारसंघात आंदोलन करण्यासाठी केजरीवाल आणि त्यांचे सहकारी सकाळीच दाखल झालेत. यापूर्वी सलमान खुर्शीद यांनी फारुखाबादमध्ये पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा केजरीवाल यांना दिला होता. शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेनं उसाला 3100 रुपये भाव देण्यासाठी सरकारला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. बुधवारी सांगलीत पार पडलेल्या ऊस परिषदेमध्ये बोलताना या संघटनेचे नेते अनिल घनवट यांनी सरकारला 7 दिवसांची मुदत दिली आहे. चिपळूणमध्ये होणाऱ्या 86व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणार आहे. आज सकाळी 10 वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होतीये. नागनाथ कोतापल्ले, ह.मो. मराठे, शिरीष गोपाळ देशपांडे आणि अशोक बागवे हे संमेलन अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.